चला चला लवकर चला, आज परीचा बर्थडे आहे आपल्या. ही आमची आनंदी आज 2 वर्षाची झाली. गेल्या गेल्या फोटो सेशन झालं. जोपर्यंत लेकरांचा मूड चांगला असतो तोपर्यंत पटापट फोटो काढून घेणंच फायद्याचे ठरते. म्हणून क्लिक 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 क्लिक. थांबा, अजून आहे. क्लिक क्लिक. अच्छा, संपले वाटतं. गिफ्ट लगेच फोडून हवंय. ओ येस, लहानपण असंच असतं. म्हातारपणही तेवढं काही वाईट नसावं. नातवंड खेळवता येणं हेही एक सुख आहे. मग एंट्री झाली सुंदरशा केकची, रेनबो वर्ल्डमधल्या गोंडुल्या परीची आणि आपल्या छोट्या छोट्या सबस्क्रायबर्सची. ते मला खास करून सांगायला आले की दीदी, आम्ही तुझे सबस्क्रायबर्स आहोत. अँड आय कुडंट बी हॅपियर. पहिले तर आम्ही ठरवलं की खुर्चीवर उभं राहायचंय की बसायचंय. मग अगदी शहाण्या बाळासारखं केस वगैरे वर धरून आईला औक्षण करू दिलं. बर्फी तशी आम्हाला आवडत नाही, पण आज खाल्ली. ॲक्च्युली थुंकली, कारण नाहीच आवडत ना. मग का खा जबरदस्ती, बर्थडे माझा आहे. मग सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांना बोलावणं आलं, इन्क्लुडिंग अरू. पण नाही, अरूला मम्माला सोडून 2 पावलंही जायचं नाही. पण स्वारी खुश होती, कारण लवकरच केक मिळणार होता. परीचे बाबा आणलेले फटाके संपवत होते आणि लेकरं त्यांच्या आयांकडे पळत होती. मग आम्ही परीला गिफ्ट दिला आणि लगोलग तिच्याकडून रिटर्न गिफ्ट घेतलं. गिफ्टच्या देवाणघेवाणीचा खेळ बराच वेळ खेळल्यानंतर भूक लागली. मस्त गरम गरम पावभाजीचा बेत होता. डॅडाने नंबर लावलेलाच होता, मग मम्माने पण लावला. आईस्क्रीम पण खाल्लं. परी जेवत असताना तिला डिस्ट्रॅक्ट करून, तिच्यासोबत मस्ती करून, सुजाजी बरोबर गप्पा मारून उरलेलं आणि एव्हाना पार पाणी पातळ झालेलं आईस्क्रीम संपवून, संपत नसणाऱ्या गप्पा मारून, पावाला उंदरासारखं खाऊन, त्याचा चष्मा बनवून, आईकडून आमच्याकडे यायला तयार नसलेल्या परीला टाटा करून आम्ही निघालो.